काय क्रिएटरकरांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 41 भाषा. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कसे आहात पेक्षा जिवंत आहात का तुम्ही? जिवंत असणं खूप महत्वाचं आहे. माणूस काही फायदा नाही, माणूस असं जिवंत असणं खूप महत्वाचं आहे. आज सकाळ लवकर झाली आहे, संडेच्या दिवशी 5:15 उठलोय, कारण की माझा शो आहे नेरूळला. जो कृष्णाचा शो करतो तो आहे नेरूळला. इट्स नॉट काइंड ऑफ गुड मॉर्निंग फॉर मी, बिकॉज जर मला सकाळी उठून शीला झाली नाही तर माझी ती मॉर्निंग गुड नसते. कारण की मला असं वाटतं काहीतरी माझ्यात अडकते जे बाहेर नाही. आय थिंक सो तुमचं पण असं होत असेल, कारण की जर शी झाली नाही तर ती माझ्यामध्ये शी झाली नाही ना तर ती इट्स नॉट अ गुड मॉर्निंग. शी झाल्यावर कसं इट्स अ गुड मॉर्निंग. सो मला अजून ती झाली नाही आणि अशा वेळेला मला भीती वाटते ट्रॅव्हलिंगमध्ये नाही झाली पाहिजे. मला खूप इरिटेट होतो ट्रॅव्हलिंगमध्ये झालं तर. सो आत्ता तरी निघालो, आता स्टेशनला पोहोचेल गाडीने. आता गाडी लावेल पार्किंगमध्ये, इकडे स्टेशनला पोहोचेल. त्याच्यात पुढचा प्रवास मला दाखवतोच. सो आजचा ब्लॉग हा आपला असणार आहे अ डे विथ आर्टिस्ट. पण मोबाईल हातातच ठेवूया, कारण की मी आलो आता कुर्ल्याला उतरलोय. नजर हटीवर हांडवा फुल हो सकता है, इसके लिए मोबाइल खीजे में रखने का ही नहीं है भाई. कुर्ल्याला आहे, रिस्कीच नाही लेणे काय. मी सोशल एन्झायटीची आयभाई नाही करेन, बट मोबाईल खिशात नाही ठेवणार, भीती वाटते. एक तर मोठा मोबाईल आहे आता तर. सो इट्स अ व्हेरी बोचा फाटिंग सिच्युएशन. साला कुर्ल्याला पण किती दिवसाने आलं, किती वर्षाने आलं, कुठून जायचं काय माहिती नाही. नेरूळला एक तर मला हार्बर लाईन अजिबात नाही आवडत, शी आहे एकदम. उतरलो नेरूळला आणि खूप झोप आलो. त्याला असं वाटलं आपल्याकडून ट्रेनमध्ये चढेल आणि झोपेन, पण अंधेरीला सीट मिळाली. म्हणजे ट्रेन खाली होती, पण मला नेमका ज्या डब्यात मी चढलो तो डबा भरलेला. दादरवरून कुर्ल्याला आलो, कुर्ल्यावरून चढलो, बसायला मिळालं पण झोपलो नाही. सो आता विचार करते पोचतो ऑडिटोरियममध्ये आणि जरा जाऊन आहे ना झोपतो थोडा वेळ, बाकीचं नंतर पुढे पोचतो. महाप्रभूची हा विषय जो माझा गंडलाय ना, एक नंबर गंडलाय. मी एकदम कॉन्फिडन्समध्ये होतो की भाई मस्त टाइमलॅप शूट होते. टाइमलॅप शूट झाला पण त्यात काय मी दिसलो नाही. जैसे कि हमारे निखिल भाई ने कहा, यहाँ पर आज मथुरा गोकुल वृंदावन की एक हम भाई बोलना होता है, लेकिन आज यहाँ पर सतवारो राधे शाम का ये प्यारा सा पावन कार्यक्रम हो रहा है. तो आप सभी को एक साथ में मिलकर राधे राधे बोलना है. सभी तैयार? हाँ भाई, आधे लोग थोड़ा कंफ्यूज थे. अभी तैयार? ये बात सतवारो राधे श्याम नो कृष्ण आवे करो न जीवन वृंदावन बनी जाए बात समझो.
चले भाई ट्रेन पकडले ठाण्याचे अर्बन लाईन म्हणून आवडत नाही. शेंगदाणा चिकन परतीचा प्रवास झालाय. तब्येत खराब असल्यामुळे मला पुढचं काही शूट करायला खरंच खूप जीवावर आलेलं. बट हा होता अ डे विथ ॲन आर्टिस्ट. नॉट म्हणजे असं एकदम पूर्णपणे तर असं फुलफिल नव्हता दाखवता आला कारण की काही लिमिटेशन होत्या. बट जेवढा दाखवता आला की काय कसं हसल असतं आणि जर लांबचा प्रवास किंवा लांबचा पल्ला गाठायचा असेल तर काय काय करावं लागतं, कसं काय मॅनेज करावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न इकडे केलेला. तर माझ्याहून तरी खूप अशा मोठे आर्टिस्ट असतील किंवा जे आर्टिस्ट होऊ इच्छितात ती लोक या गोष्टी सफर करतच असतील. सो त्या सगळ्यांना सॅल्यूट. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मुळात जिवंत राहा मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.